कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्रातील राजकीय ब्रेकिंग न्यूज आणि परफेक्ट विश्लेषण यासाठी प्रसिद्ध आहे महाधुरळा युट्यूब चॅनल. आपण अजूनही हे जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. आपण आज एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात दणका देण्याचा एकूण जो अजित पवारांनी सपाटा लावलाय त्याला आता आणखी गती येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आमदार इंद्रियास नायकवडी, वैभव पाटील, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव नाईक या सगळ्यांना जयंत पाटलांच्या ताब्यातून आपल्या तंबूमध्ये अजित पवारांनी आणलेला आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यात धक्क्यावर धक्के अजित पवारांनी जयंत पाटलांना दिलेले आहेत. अनेक वर्षे एका पक्षात राहूनही ते एकमेकांना पाण्यात पाहत होते. एकमेकांच्या दुरावा निर्माण झाला होता. त्यातूनच जयंत पाटील तेथेच राहिले, अजित पवार महायुतीसोबत आले. आता पुन्हा एकदा त्यांनी त्या जयंत पाटलांच्या जिल्ह्यात शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी 3 मोहरे त्यांनी निवडलेले आहेत. त्यामध्ये पहिला मोहरा आहे आमदार अरुण लाड. अरुण लाड यांची मुदत संपते पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात. त्यामुळे आता ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की त्यांचे सुपुत्र शरद लाड हे आता ठरत आहे. खरं तर आता शरद लाडच मैदानात उतरणार हे निश्चित झालेलं आहे. त्या दृष्टीने त्यांनी मतदार नोंदणी सुरू केलेली आहे. त्यामुळे आता शरद लाड यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू झालेत. तिकीट मिळणार असेल तर आपण यायला तयार आहे असा निरोपही शरद लाड किंवा अरुण लाड यांच्याकडून अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी शरद लाड, अरुण लाड हे अजित पवारांच्या तंबूत दाखल होतील. हा सगळ्यात मोठा धक्का जयंत पाटलांना असेल. दुसरा धक्का आहे मानसिंगराव नाईक. खरं तर यापूर्वी शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक या दोघांची नावं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर होती. पण शिवाजीराव गेले आणि मानसिंगराव तेथेच राहिलेत. त्यांनाही पुन्हा एकदा आपल्या तंबूत आणण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसात या प्रयत्नाला यश येण्याची शक्यता आहे. तिसरं नाव आहे अनिता सगरे, जे जिल्हा बँकेच्या संचालक आहेत आणि कवठेमंकाळ कारखान्याच्या अध्यक्षा. त्यामुळे कवठेमंकाळ, शिराळा आणि पलूस, कडेगाव या सगळ्या भागात मोठा धक्का देण्याचा एकूणच जो प्रयत्न अजित पवार यांच्याकडून सुरू आहे, या प्रयत्नाला आता कधी यश मिळेल याचीच वाट सांगली जिल्हा बघत आहे. खरं तर थेट जिल्हा बँकेत भाजपनं शिरकाव केला. उपाध्यक्ष असलेल्या जयश्री पाटील यांना आपल्या तंबूत घेतला आणि जिल्हा बँकेत भाजपनं शिरकाव केला. दुसरीकडे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना धक्क्यावर धक्के देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता रोहित पाटील आणि जयंत पाटील हे दोनच आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे राहिलेले आहेत. भाजपची संख्या जास्त आहे, काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत, शिवसेनेचा एकमेव आमदार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यालाच उत्तर म्हणून भाजप ही प्रयत्न सुरू केलेला आहे. यामुळे आता पुढचा धक्का अजित पवारांचा जयंत पाटलांना कोणता याचीच उत्सुकता लागलेली आहे. या काही दिवसात हा धक्का बसणार हे नक्की आहे. त्यामुळे हा धक्का नेमका कधी बसणार याचीच उत्सुकता आहे. आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.